सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। पेन चालवायच्या वयात हातात बंदूक, धुळ्यात 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाकडून गावठी कट्टा जप्त, LCBची धडक कारवाई। नमस्कार, नवसत्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ज्या वयात हातामध्ये पेन धरून स्वतःचे भविष्य घडवायचे असते, दुर्दैवाने त्याच वयात हातात बंदूक धरण्याची अत्यंत चिंताजनक परिस्थिती आज समोर आली आहे। धुळे शहरात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत एका 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकासह चौघांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुप्त बातमीदाराकडून जुने धुळे गावातील एका तरुणाच्या मोबाईलमध्ये गावठी कट्ट्यासह असलेला फोटो असल्याची माहिती मिळाली होती। कोणताही संभाव्य गुन्हा घडण्याआधीच रोखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नागाई कॉलनीतील एका 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने आपल्या साथीदारासह हा गावठी कट्टा बाळगल्याचे निष्पन्न झाले। हा कट्टा सागर संजय जोंधळे याच्याकडून तब्बल 40,000 रुपयांना विकत घेतला गेला। त्यानंतर हा कट्टा लपविण्यासाठी कल्पेश यादव याच्या बुलेटच्या सीटखालील कप्प्यात ठेवण्यात आला होता। पोलिसांनी छापा मारून खालील मुद्देमाल जप्त केला आहे। मॅगझिनसह एक देशी गावठी कट्टा, पिस्टल किंमत 40,000, 4 जिवंत काडतुसे किंमत 4,000, नंबर प्लेट नसलेली एक रॉयल एनफील्ड बुलेट 350 किंमत 1 लाख, असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागरिकांनो आणि पालकांनो, ही घटना आपल्या सर्वांचे डोळे उघडणारी आहे। हातामध्ये पुस्तके आणि पेन असायच्या वयात आजची तरुण पिढी आणि अल्पवयीन बालके गुन्हेगारी व बेकायदेशीर शस्त्रांकडे वळत आहेत। आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत, त्यांच्या हालचाली काय आहेत, यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। आपल्या परिसरात असा कोणताही संशयास्पद प्रकार किंवा शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावा। वेळेवर गुप्त माहिती मिळवून संभाव्य मोठा गुन्हा उधळून लावणाऱ्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे। अशाच नवनवीन आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा नवसत्य न्यूज। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।